मार्गच ठरले असतील, परंतु बाबासाहेबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्याला 4 दिवसानंतर ते ऐकायचंच आहे. तर अशा या त्रिसूत्रीतून बांधण्यात आलेला हा समाज आणि आजच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने एक आपल्याला विशेष कार्यक्रम या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून आयोजित झालेला आहे आणि त्याचा आपल्याला अनुभव, आस्वाद आणि त्यातून वैचारिक वारसा सुद्धा घ्यायचा आहे. एकपात्री प्रयोग आणि त्या प्रयोगच्या सादरकर्त्या श्रीमती जयश्री अनुदा सोनावणे मॅडम आहेत. त्यांचा परिचय करण्यासाठी मी शीतल भंडकर मॅडम यांना या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतो की आपण मॅडमचा परिचय करू. धन्यवाद सर. महात्मा फुले जयंतीनिमित्त जो एकपात्री प्रयोग सादर होणार आहे, तर त्याचं सादरीकरण जयश्री सोनावणे मॅडम करणार आहे. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. सध्या त्या साप्ताहिक आपले ज्ञानपंख इथे उपसंपादक तसेच वृत्तनिवेदिका ज्ञानपंख 24, कार्यकारी संपादिका दैनिक माझा मराठवाडा म्हणून कार्यरत आहे. तसेच त्यांना बजाज फायनान्स इथे सेल्स मॅनेजरचा 5 वर्षांचा अनुभव आहे. याचबरोबर BS पडळकर कॉलेज इथे प्राचार्य म्हणून देखील त्यांनी 2 वर्ष काम पाहिलेलं आहे. याचबरोबर पत्रकार आणि निवेदिका म्हणून दैनिक सूर्योदय चॅनल, रिपब्लिकन आवाज, PCN न्यूज अशा ठिकाणी देखील त्यांनी काम केलेले आहे. त्यांना पत्रकारितेचा 8 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2018 पासून ते आजपर्यंत त्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. आणि त्यांच्या विशेष कार्याचा उल्लेख करायचा म्हटलं तर कोणतीही वकिलीची डिग्री नसताना देखील 108 महिलांना त्यांनी न्याय देण्यासाठी त्या लढलेल्या आहेत. तसेच त्यांना जे पुरस्कार मिळालेले आहेत, तर कोरोना योद्धा म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सिनेकला गौरव पुरस्कार, उत्कृष्ट TV अँकर पुरस्कार, कवयित्री हरडाबाई जाधव पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, सुषमा स्वराज पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, स्त्रीरत्न पुरस्कार असे एकूण 24 पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. आणि आजपर्यंत त्यांचे मी सावित्रीबाई बोलते या एकपात्री प्रयोगाचे 7 प्रयोग त्यांचे झालेले आहेत. तर अधिकचा वेळ न गवळता मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी मी सावित्रीबाई बोलते या एकपात्री नाटकाचा प्रयोग जो आहे त्याचं सादरीकरण करावं. माझा एकपात्री मी सावित्रीबाई फुले बोलते हा नाट्यप्रयोग सादर करण्याआधी मी सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते. आणि विशेष म्हणजे आज महामानव आज आपण ज्यांची जयंती साजरी करतोय, तर असे आमचे शेठजी यांच्या जयंतीसाठी हे समधी जी पोरं जमली ना, तर खरंच मन भरून आल्यागत झालंय माझं. आणि माझा प्रयोग सादर करण्याआधी मी एक छोटासा माझा परिचय तुम्हाला देते. विशाल सरांनी मला आत्ताच सांगितलंय की तुझा परिचय मुलांना देणं खूप गरजेचं आहे. तर आजचा जो प्रयोग मी सादर करत आहे, आजचा हा प्रयोग नसून मला असं वाटतंय की ही माझी खरी जीवनाची कसोटी आहे. जे माझ्यावर घडलंय, मला असं वाटतंय की त्या काळात म्हणजे आज जरी तुम्ही आज मला इथे स्टेजवर बघत असाल, मी साधं सुद्धा नसतं स्टेजवर बसणं. या स्टेजवर बसण्यासाठी आज जे काही स्ट्रगल मला करावं लागलेलं आहे, या मुलींसाठी खास करून मी मुलींना सांगू इच्छिते. इयत्ता 9वी मध्ये असताना माझं लग्न झालंय. आज माझं वय जे आहे तर आता 30 रनिंग आहे माझं. इयत्ता 9वी मध्ये लग्न झालं. लग्न झालेलं असताना लग्न काय असतं म्हणजे आता आजच्या स्थितीमध्ये मला काही आठवत नाही की कसं असेल म्हणजे माझं लग्न, म्हणजे ती मला मेमरी मला काहीच आठवत नाहीये की कशी असेल बाबा मी ते नवरी, काय झालं असेल त्यावेळेस ते पण जास्त मला आठवत नाहीये. लग्न झाल्यानंतर आज मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी इयत्ता 8वी मध्ये आहे, मुलगा माझा 7वी मध्ये आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मला एका शेतकरी कुटुंबामध्ये दिलं. शेतकरी कुटुंबामध्ये देऊन सुद्धा मुलींचं आज कसं आहे की स्वतंत्रपणे त्या स्वतःचा जोडीदार निवडू शकतात, स्वतःचा निर्णय त्या घेऊ शकतात. त्यावेळेस काहीच नव्हतं. 2006 मध्ये माझं लग्न झालं, मला काहीच माहिती नाही. लग्न अशा व्यक्ती सोबत झालं माझं की 3 वर्ष आधी तुरुंगवास भोगून आलेला तो व्यक्ती. फक्त विशेष म्हणजे काय की तो श्रीमंत घराण्यातला, म्हणजे श्रीमंत घर वगैरे बघून मला तिथं दिलेलं.
पुन्हा आई वडिलांना असं वाटत नसतं की आपल्या मुलांचं काही वाटोळं व्हावं म्हणून त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी सगळं बघून दिलं, पण मुलगा चांगला नव्हता. ते झाल्यानंतर कसे बसे मी 16 वर्ष संसार केला. माझ्या लग्नाला आता 18 वर्ष पण झाले. 16 वर्ष त्या व्यक्तीसोबत संसार केला. पण संसार करताना आलेले म्हणजे आता कसं आहे की वेळेअभावी मी एकदम शॉर्टकट मध्ये फक्त मुलींना सांगते की आज मी इथं कशी. तर एवढी बेकार परिस्थिती होती की मागचे दिवस सुद्धा मला आठवावे वाटत नाही. पण या सोबत आले असताना आत्ताच मॅडमने माझा परिचय दिला. मग माझं शिक्षण काय खूप आहे का? सर्वांना मी सांगू इच्छिते माझं शिक्षण नाही, फक्त मी BA पास आहे. BA पास कशी 9वी मध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर शिक्षणाची माझी डोर तुटली. त्यानंतर मग काय करावं? माझा भाऊ होता लहान, त्याने 10वी मध्ये, त्याला शिक्षणाची आवड नव्हते पण मला शिक्षणाची आवड खूप होते. त्याने त्याचं शिक्षण सुटलेलं. मग काय करावं असंच मला समजलं की मुक्त विद्यापीठातून फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पुढे शिक्षण चालू ठेवता येतं. मग त्याचं नाव पुढे करून, कारण मला घराच्या बाहेर निघायची परमिशन नव्हती, त्याचा फॉर्म भरायचा म्हणून मी त्याच्या सोबत गेली आणि माझा फॉर्म भरून आले. सरांना रिक्वेस्ट केली की सर मी मध्ये कधीच येऊ शकत नाही, मी पेपरला येणार. सर हो बोलले. असं करून करून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असताना ज्यावेळेस मी सेकंड इयरला होते त्यावेळेस सायकोलॉजी सब्जेक्ट साठी त्यांना जागा निघालेल्या होत्या. त्यांना स्पेशल सायकोलॉजिस्ट पाहिजे होते. पेपरमध्ये ऍड आली. घरी नवरा काही काम करत नसायचा, तोपर्यंत एक मुलगी झालेली होती. मग घर कसं चालणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार. त्यावेळेस छोटे मोठे घरी माझ्या म्हणजे आता जर साधं उन्हात जर गेलं ना तर मला धाप लागते. आता त्या गोष्टी सहन होत नाही. पण त्यावेळेस असं होतं की शेतात जायचं, ऊस तोडायचा, घरी 18 गाया होत्या, त्या गायांचं सगळं ते शेण झाडून सगळ्या त्या गोष्टी मला मुळात त्या काहीच काम म्हणजे ते येतच नव्हतं, तरी सुद्धा मी ते काम केलेलं. एवढं करून देखील घरी आल्यानंतर जे काही मग दिवसभरातून सगळं काम आवरून जे काही 2-3 महिलांचे ब्लाऊज वगैरे शिवलेले असायची. मग असाच बेसिक पार्लरचा कोर्स वगैरे केलेला, ते पण चोरून लपून, परमिशन नाही. मग त्यातून जे काही पैसे 200 रुपये 400 रुपये ते पण नवरा आल्यानंतर हिसकावून घेऊन जायचं. मग काय करणार? तेवढे याच्यामध्ये जसं आले ते दिवस मी काढले. त्यानंतर जेव्हा ती जागा निघाली होती सायकोलॉजी स्पेशलिस्ट मला त्या ठिकाणी, तिथे गेल्यानंतर मला सर म्हटले की मॅडम तुम्ही तर इंटरव्ह्यू साठी आलात पण इथे जागा कसली आहे ते पण माहिती नाही, सायकोलॉजिस्ट काय असतंय काय मला काहीच नॉलेज नाही. तिथे काउन्सिलरची जागा होती म्हणून त्यांना ते सायकोलॉजिस्ट पाहिजे होते मुलांचं तर्क हे करण्यासाठी, पण मला त्यातली काही माहिती नाही. सरांना हात जोडून पाय पडून विनंती केली. सरांना सांगितलं सर मला या नोकरीची खूप गरज आहे आणि तुम्ही मला ही नोकरी द्या, भले तुम्ही मला इथं कसलंही काम द्या, पण मी जर आज असे गेले घरी गेल्यानंतर मला प्रश्न करणारे होते. मग सरांनी मला 6,000 रुपये महिना तिथे दिला. 6,000 रुपये महिन्याने मी त्या ठिकाणी जॉब केला ऍज अ काउन्सिलर म्हणून, कसलंच नॉलेज नसताना. पण मला असं वाटतंय की डिग्री इम्पॉर्टंट नाहीये, माणसाचे जे अनुभव आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या अनुभवातून मी शिकत गेले. असंच करता करता त्या ठिकाणी मराठी सब्जेक्ट 12वीचे ऐन पेपर जवळ आले आणि सरांचा ऍक्सिडेंट झालेला. 12वीचे मराठी शिक्षक भेटत नव्हते तिथे. सरांना सांगितलं, सर म्हटले मॅडम तुम्ही काय करत जा, इथे बसण्याऐवजी तुम्ही फक्त वर्गात गोंधळ नको म्हणून तुम्ही तिथे जाऊन बसत जा. सरांना म्हटलं ठीक आहे. मुलांना विचारलं वर्ग खाली असतो का रे बाबांनो, त्यांनी सांगितलं मॅडम असं नाही. मी फक्त रोज तिथे बसून ऐकायचे, ते परीक्षण करायचे की शिक्षक कसं शिकवतात. भले तुम्ही त्याला कॉपी म्हणू शकतात आणि त्याच शिक्षकांची कॉपी म्हणून एक दिवस मी म्हटलं सर मी आज शिकून बघते मुलांना शिकून बघितलं. पहिला 12वीचा मराठीचा पाठ त्यांना शिकून बघितला, मुलांनाही आवडला, त्यांनीही प्रतिसाद दिला आणि मराठीची प्रोफेसर म्हणून 2 वर्ष मी त्या BS पाडळकर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं. त्यानंतर ते झालं. म्हणजे असं करत करत सांगायला गेलं ना तर म्हणजे नाही का वेळ कमी पडेल एवढं माझ्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे. पण पैसा जो येणारा पैसा होता त्यातला 1 रुपयाचा अधिकार मला त्या पैशावर नव्हता. जी काही कमाई असेल, जर विशाल सरांनी सांगितलं आज तुला इथं जर तुला मी 100 रुपये देतो, 100 रुपये दिले, घरी जायला मला इथं दिघीला 20 रुपये लागणार, आता 20 रुपये लागणार. मग घरी गेल्यानंतर बरोबर 80 रुपये मी घरात दिले पाहिजे. आता मग जर 1 रुपयात जर मला रिक्षावाल्याने 25 रुपये घेतले, मग 5 रुपये कुठे गेले? मग त्या 5 रुपयाचा हिशोब नाही दिला तर रक्त पडेपर्यंत मला मार खावा लागायचा, अशी परिस्थिती होती. पण कसं आहे वेळ काळ बदलतो, फक्त त्यासाठी कुणीही डगमगता कामा नये, आलेल्या परिस्थितीला तोंड देणं एवढंच नाही तर या सर्व परिस्थितीला कंटाळून शेवटी 3 वेळेस मी पॉइझन घेतलं होतं. 3 वेळेस पॉइझन घेऊन आज मी तुमच्या समोर खंबीर उभी आहे. एक वेळेस आला, आता सरांकडे मुलांनी कंप्लेंट घेऊन आलेले, सरांनी खूप छान त्यांना मार्गदर्शन केलं. मला फक्त एवढंच वाटतं फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी या गोष्टीतून मला बाहेर पडायचं होतं, ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनची पायरी गाठली,
तर ए बस इकडे, इकडं हो, इकडं हो, असे हडीस फिडीस करत होते. आणि आज जेव्हा मी गेटवर जाते, अरे सोनवणे मॅडम आले, अरे मॅडम या ना. म्हणजे हा तो काळ असतो. पण हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातामध्ये. परिस्थिती बदलणं हे आपल्या हातामध्ये. आज मुली ज्या काही या ठिकाणी जमलेल्या आहेत, तर खूप म्हणजे आजचं जग खूप बदललंय. तुम्हाला सगळे अधिकार आहेत, फक्त तुम्ही त्याचा दुरुपयोग करू नका. सदुपयोग जर केला ना, तर आज निश्चितच तुम्ही चांगल्या ना चांगल्या पोस्टवर. जास्त काही मी वेळ घेत नाहीये आणि माझ्या एक पात्री प्रयोगाला मी सुरुवात करते. पण आज विशाल सरांनी मला या ठिकाणी बोलवलंय, या मुलींना समोर मला थोडंसं व्यक्त करण्याची संधी दिली. त्यामुळे सर मी खरंच तुमची आभारी आहे. आणि लगेचच मी माझ्या एक पात्री नाटकाला सुरुवात करते. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ती घेण्याची गोडीही नाही. अगं फक्त बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ऐ पुरींनो, अगं काय कसं आहे, ओळखलत का तुम्ही मला? अगं मी साऊ मी. ये बया, अगं अशा कशा बघतायत या पुरी माझ्याकडं? अगं साऊचा इतिहास तरी तुम्हाला माहिती आहे का? त्यासाठी जरा 2 बुक वाचा पोरींना, त्याच्यामध्ये डोका जरा. आता वेळ आलेली आहे, आता काहीतरी समाज परिवर्तन तर आम्ही आधीच करून ठेवलंय, पण आता वेळ आली आहे, आता तुम्ही देखील त्यामध्ये उतरलं पाहिजे. चला आपण बाजारात जाऊ. येतेस का तू माझ्या संग? अगं नको नको, तिकडून गोरी साहेब येतात. अगं चल चल, तुला काय करायचंय, मी आहे ना सोबत. गोरी साहेब वगैरे काय नसतात. चल आपण ना आता मस्त हे करू. हे बघा, मी साऊ. मी आधी तुम्हाला माझं थोडस आहे ना ओळख करून देते. मी साऊ, साताऱ्यातील नायगावातील नेवाशे पाटलांची मी पोर आहे. साऊ, अतिशय लाडात वाढलेली पोरगी मी. आणि तुम्हाला सांगू, अगदी मी मनसोक्त जगते बघा. मी काय इकडं तिकडं हे करत नाही, मी घरात लक्ष देत नाही, काही नाही. मला फक्त ना असं आंब्याच्या झाडावरचं आंब पाडायचं, चिचाच्या झाडावरच्या चिचा तोडायच्या. मला ना लई मजा येते बघा हे समज करण्यामध्ये. तुम्हाला येते का मजा? तुम्ही करता का असं काही गोष्टी? चला माझ्या संग, आपण ना आज लई हुंडरू बघा. अगो बाई, मई माया आली वाटतं तिकडनं. आले. ए पुरीनो, आता तुम्ही जा बरं लगबगी घरी, मला जायचंय. मग आपल्या माईने बोलिलं मला आता. सावित्री, ए सावित्री, आले. काय ग माय, काय एवढं ओरडती? अगं कुठं हुंडरत असते का दिवसभर? अगं काय नाही माय, तुला तर माहितच आहे ना ग. थोडस तरी मला खेळायला जाऊन दे. अगं थोडं किती, दिवसभर तर इकडं तिकडं हुंडरत असते ना नुसती रानो माळ. चल जरा, आपल्याला बाजाराला जायचंय. बरं, आमच्या गावात ना आठवडी बाजार. आमचं गाव आहे ना फक्त 500 माणसाचं गाव, पण आमच्या गावात आठवडी बाजार भरतो या. आता आम्ही चाललो बाजारला. ए माय, अगं ते बघ ना, तिकडं ते कसा जिलेबीचा घमघम वास येतो या. मला ना जिलेबी खायची आज. मला घेऊन देतेस का ग? ए माय, दे ना मला जिलेबी घेऊन. ए माय, ह्या पुरीचा ना नुसता वैताग असतो. आता कुठं आलं नाही, जरा काही खायला प्यायला काही भाजीपाला वगैरे घेऊ पर्यंत तुला काय फक्त जिलेबीच खायची का? दम जरा, देते घेऊन. माय, ते बघ ना, तो गोरा साहेब कसा बघतोय माझ्याकडं. हे पोरी, हे काय करतेस तू? हे असं रस्त्यावर खायचं नसतं. आम्ही दोघी, माय आणि मी रस्त्यावरून असं जात होतो आणि मी जिलेबी खात होते. ते गोरा साहेब आलं आणि मला म्हटलं, ते इंग्रजीमध्ये काय बोललं असेल बरं मला. काहीतरी ते फिजक करत होतं ते. मला जिलेबी तर मागत नसेल ना ते. पण हे एवढं गोरस आहे, मी अशी माझी जिलेबी खायला मागन बरं, त्याच्याकडे काय कमी आहे भाई?
मी नाही देणार. ए माय, मी काय त्याला जिलबी वगैरे देणार नाही. माझी माझी मलाच खायची आहे. हे थोडी. बरोबर आहे. हे मला असं तर म्हणत नसेल की तू रस्त्यावर खाऊ नको म्हणून. असंच असं. फॉर लाईफ हुशार. मस्त मस्त. फॉर लाईफ हुशार. ए माय, ऐक ते काय म्हणतोय. गोरसाहेब म्हणतोय फॉर लाईफ हुशार. मला बी वाटलं मी लय हुशार. गोरसाहेब आलं, त्यांनी मला असं सांगितलं, मला वाटलं मला ते जिलबी मागतो का काय, पण ते मला म्हणत होतं हे असं रस्त्यावर खायचं नसतं, म्हणून ते मला सांगत होतं की तू घरी जाऊन खाय. आणि मला वाटलं गोरसाहेब माझी जिलबीच मागतं की काय, पण ते म्हटलं पोर लय हुशार. आता मला पण, मी बी अशी फुगली ना, ते म्हटलंय पोर लय हुशार. चला आता घरी. सावित्री, इकडे. काय मग? अगं तुझ्या बाळाला जरा आवाज देतेस का? हे ना मायच्या डोक्यामध्ये ना सतत काय ना काहीतरी चालूच असतं. माझ्या डोळ्यासमोरून ते गोरसाहेब काय अजून जातच नाहीये. ते मला अजूनही बोललं असतं, पण जर मला इंग्रजी येत असती तर खरंच किती बरं झालं असतं. मी बी 4 शब्द बोलले असते. ते कोणासोबत बोलत नाही, पण आज गोरसाहेब माझ्यासोबत. असं वाटतंय किती उड्या मारून कुणाला सांगू की गोरसाहेब आज माझ्या संग बोललंय म्हणून. 4 शब्द जरा मला वाचता आले असते तर बरं झालं असतं, पण आता वाचायचं कसं? सावित्री, ए सावित्री, अगं कुठं दफनलीस तू? एक काम सांगाव ह्या कार्टीला, एक काम करत नाही ही पोर. सावित्रीची आई. अहो ऐका ना, मला काय वाटतंय आता सावित्रीचा हात पिवळा करायला पाहिजे. तुझं बरोबर आहे, पण जो कोणी जगपरिवर्तन करणारा असेल, जो कोणी समाज सुधारक असेल, त्यालाच मी माझी मुलगी देणार. ह्या माणसाचं मला काही कळतच नाही. आता असा कुठून आणायचा हिला शोधून दादला की हिचा जगपरिवर्तन करणारा असेल? यांचं काय बाय मला कळत नाहीये. जसं व्हायचं असेल तसं होऊ दे, जाऊ दे. मी तर या गोष्टीमध्ये डोकंच घालत नाही आता. अक्का, ओ अक्का, अक्का कोणी हाय का घरात? कोण आहे ग? अक्का, अगं कोण आहे? ये की घरात. अक्का, अहो अक्का, अहो मी हाय. अगं तू होय, ये ये ये. काय म्हणतेस? ये ना ग. काय नाही अक्का, मला जरा 2 शब्द तुमच्या कानावर घालायचं होतं. हा बोल ना. अहो मी काय म्हणते, सावित्रीसाठी एक चांगलं स्थळ आहे. काय म्हणती? अगं जाऊन दे बाई, मी ना आता ते डोक्यातूनच काढून टाकलंय. का व अक्का? अगं सकाळीच बोलणं झालं माझं यांच्याशी, तर हे बोलताय जो कोणी जगपरिवर्तन करणारा असेल, जो कोणी समाज सुधारक असेल, त्यालाच मी माझी मुलगी देणार. आता असं कुठून शोधून आणायचं बघ बाई आता तू. अक्का माझं 2 शब्द ऐकून घेताय का? हा बोल ना बाई. अहो ते ज्योती नाव ऐकलं का तुम्ही? ज्योती कोण? अहो ते फुलांचं. अहो 4 बुकं पडतंय ते पोरग, आणि तो म्हणतो की पोरींनी बी शिकलं पाहिजे. पोरींनी बी 4 गोष्टी बुकातल्या जर वाचल्या तर समाजामध्ये काय चाललंय हे पोरींना कळल. आणि म्हणून मी म्हणते सावित्रीचा आणि ज्योतीचा जोडा अगदी लाखात एक होय, असं म्हणते. आपण यांच्या कानावर घालूया.
माझ्या लग्नाची गोष्ट चालली वाटतं बाहेर. पण हे लग्न म्हणजे काय असन बरं? बरोबर आहे, काल बैलगाडीत बसूनचे चालले होते, फुलाचे मंडोळे बांधले होते. आता मी बी नवरी होणार, मज्जाच मज्जा आता. अव काय सांगावं तुम्हाला, बोला फुलाला गाठ पडली आणि जमलं की माझं लगीन. अहो त्या ज्योती संग माझं लगीन जमलं आणि काय मग मज्जाच मज्जा. काय बाई त्या लग्न सराईची एवढी घाई, त्या लग्नाचं काय कौतिक सांगावं तुम्हाला. काय दागदागिनं, पायात जोडवी आणि मग त्या फुलाच्या मंडोळ्या. अगो बाई बाई काय सांगावं तेवढं कमी. आणि मग मी आले की तुमच्या पुण्यात ठुमकत ठुमकत ठुमकत. बाई ह्या पुण्यात तर मी आले, पण इकडची लोक, आता मी इकडे चिचा पाडायला कुठं जाणार, कोणाच्या काकड्या मी चोरणार. इकडं काय मला काय कर्म ना आता. जाऊ दे आता, हे ना लगीन घर, इथं काय कोणी माझ्या ओळखीच दिसेना. पोरी बी नाही मला खेळायला इकडं. कुठं बरं जावं, कुठं जावं. यो बाया, अगं हे काय, इकडं पुस्तक, तिकडं पुस्तक, इकडं पुस्तक, वर पुस्तक, सगळे पुस्तकच पुस्तक. ह्यो बाबा काय पुस्तकच खातो की काय? खायला तर काही नाही, घरात नुसता पुस्तकाचा बाजार हाय. हे मला तर असं वाटत आहे सगळंच गोळा करावून इकडं देवा ढिगर मांडून आणि माझे भांडे बासनं देते मी आता इथं लावून. सावित्री, जी जी, अगं शेतात जायचंय. मला कशाला शेतात बोललेलं आता, मी काय करू शेतात, पुण्यामध्ये शेत. चला आपल्याला काय चिसाचे झाड तरी बघायला भेटल कुठं तरी. सावित्री, सावित्री, सावित्री. ये बाय, आवाज तर यांचाच दिसतोय. हे कशाला इकडं आले असेल बरं. यो बया, हातात काठी. मी आता ऐकलं होतं नवऱ्यालाही मारतो या, हातात काठी बी. नक्की नवरा मला मारायला चालाय. सावित्री, सावित्री माझ्याकडे बघ. हे बघितलं माझ्या हातात काय आहे? वय काठी आहे, ते तर मी कवाच बघितली. तुला माहितीये ही काठी मी कशासाठी आणली आहे? आता यांना काय सांगू की आता माझ्या पाठीचं छेड निघणार आहे म्हणून. सावित्री, ही काठी आहे. आता ही धरणी तुझी पाठी, ही धरणी तुझी पाठी आणि ही काठी, ही काठी घे सावित्री. तू फक्त ह्या शेतामध्ये काम करायला नाही सावित्री, जरा बालपणातून तू बाहेरच्या जगामध्ये डोक आणि बघ जरा समाज परिवर्तन आपल्याला कसं घडून आणता येईल. सावित्री, मी एक पुरुष आहे, मी एक पुरुष आहे आणि मी प्रत्येक स्त्रीपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून मला तुझी साथ पाहिजे, तुझी साथ पाहिजे सावित्री, जेणेकरून मी घराघरात प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचेल. हे बघा काय सांगत असेल, सगळं माझ्या डोक्याच्या वरून चाललंय. सावित्री,
हे बघ, तुला माहिती नाहीये, आजची परिस्थिती खूप बिकट आहे. जर समाज सुधारला, मुली सुधारल्या, मुलींनी जर 4 गोष्टी शिकल्या, तर नक्कीच नक्कीच या युग परिवर्तनासाठी तुझा देखील हातभार लागेल, तुझी देखील मदत होईल आणि या मुली बाळींना अंधश्रद्धेपासून आपण वाचू शकतो, या मुलींना या समाजकंटकांपासून आपण वाचू शकतो. औधनी, मी तुमच्या पुढे काही बोलत नाहीये, फक्त मला एकच सांगा, तुम्ही मला 5-50 भाकरी जास्त थापायला लावा, पण मला हे काही सांगू नका तुम्ही. साऊ, अगं हे काही अवघड नाहीये. जर जर एकदा जर तू या पुस्तकात डोकली ना, बघ तुझा आनंद गगनात मावणार नाही. आज ही काठी मी तुझ्या हातात देतोय. ज्यावेळी तू रानात येशील ना, तर या धरणी माईवर तू अक्षर काढ आणि तू एक एक गोष्ट शिक. ये माझ्याकडं. याला अ म्हण, याला अ म्हण. अगं मी तुला सांगतोय सावित्री, याला अ म्हणायचं. मी तुला सांगतोय सावित्री, याला अ म्हणायचं. अगं साऊ, याला अ म्हण, तू फक्त अ म्हण. धनी, आजच्या दिवस एवढंच बाद झालं, उद्यापासून मी तुम्ही जे सांगता तेच त्याला म्हणन. सावित्री, इकडे ये. मला जरा नगरमध्ये काम आहे, मी जरा नगरला जाऊन येतोय. तोपर्यंत तुला मी जे काल काम दिलेलं आहे तेवढं काम तू करायचं आहे. होय, हे कशाला बरं गेलं असं नगरला? नगरला काय काम असं? दुसरी काठी बिठी आणायला गेलं का काय? बहुतेक असंच वाटतंय मला, काठीच आणायला गेलं ते. याला अ म्हणायचं, याला क म्हणायचं, याला ज्ञ म्हणायचं. अगो बया, झालं की माझं समद पाठ. याला अ म्हणायचं, याला ब म्हणायचं. साव, याला अ म्हणायचं, याला ब म्हणायचं, याला ब म्हणायचं. ब मधलं काय सांगितलं होतं? असंच म्हणायचं असं काहीतरी. अगो बया, तू गोर कोण असेल? एवढं कसं गोर दिसतंय? गोऱ्या साहेबाची बायको तर नसेल नाही? गोऱ्या साहेबाची. मॅडम, ओ मॅडम, मॅडम, मला यांनी सांगितलं याला अ म्हणायचं, याला ब म्हणायचं. बरोबर आहे का हे? भाई, म्हणजे मी शिकली का व? आता मला समधी बाराखडी. अहो तुम्हाला काय सांगू, हे बुकातली अक्षरं मला जणू मोत्यावानी भासायला लागली आणि माझा आनंद काय गगनात मावना झाला आता. आणि मला यांनी सांगून गेलं हे नगराला चाललंय. नगराला कशाला गेलं बरं असेल हे? आता तर दिस मावळायला आलाय. आला असेल का? सावित्री, तुम्ही जाऊन आला सा? हो, इकडे ये. हे बघ, मी कालच नगरला जाऊन आलेलो. मी तुला सांगितलं होतं ते तू काम पूर्ण केलंस? वैधनी, नगरला मी गेलेलो होतो. कशासाठी गेलो माहितीये तुला? साऊ, जगप्रवर्तन आपल्याला करायचंय, आपल्याला काहीतरी नवीन करायचंय. त्यासाठी तुझं शिकणं खूप गरजेचं आहे. मी तुला हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि त्यासाठीच मी नगरला गेलो होतो. आता नगरला मिशनरींची शाळा आहे. त्या मिशनरींच्या शाळेमध्ये जाऊन पुढं मुलींना काय शिकवायचंय, काय नाही शिकवायचंय, त्या समजा गोष्टी मी त्या फेरर मॅडम कडून घेऊन आलेलो आहे.
आणि आता तुला त्यांच्याच हाताखाली त्या फेरर मॅडमच्या सांगण्यावरून आपल्याला पुढे काय करता येईल, कशा प्रकारे समाज परिवर्तनात आपल्याला जास्तीत जास्त हातभार लावता येईल हेच करायचं आहे. होय बाई, आता हे तुम्हाला म्हणलं तुला शाळेत बी धाडायचंय, मग घरातली कामं, शेतातली कामं, शाळेतलं, मग आता कसं ओ ब ब ब ब ब ब ब जाऊन ते जे असेल ते असेल. आता तुम्हाला सांगते, समधी बाराखडी माझी पाठ झाली. नंतर मला त्या फेरर मॅडम कडे पण पाठवलं. फेरर मॅडमला भेटले मी. समजा आमचं सगळं नियोजन व्यवस्थित झालेलं होतं. आणि तुम्हाला सांगते, एक दिवस आता पुढं काय करायचं, आता आम्हाला काय करायचं होतं, नवीन काहीतरी. मी शिकली होती पण पुरींना कोण शाळेमध्ये येणार, हे म्हटलं मला की आपल्याला साऊ शाळा खोलायची आहे. पण आपल्या शाळेमध्ये येणार कोण, तेव्हाचा काळ काही वेगळाच होता. आणि मग आता शाळेत येणार कोण, आता ही युक्ती केली पाहिजे. म्हणून आम्ही दोघं देखील त्या युक्ती करण्याच्या मागे लागलेलो होतो. सावित्री, युक्ती सुचलीये. आपण पुण्यामध्ये पहिली शाळा काढायची. आणि हो, तो दिवस उजेडला. आमच्या युक्तीने आम्ही पुण्यामध्ये पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये चालू केली. खूप आनंद असा झाला. पण त्या शाळेमध्ये येणार कोण, आपल्या पुरी बाळीसनी तिथं धाडणार कोण, आता यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज होती. पण आता खरंच तुम्ही तो हातभार लावणार का, तुम्ही तुमच्या मुलींना शाळेत धाडणार का? ये बाय दादा, हे कसलं पोत आणि काय आहे या पोत्यामध्ये? ताई, अक्का, मला असं समजलं की तुम्ही शाळा सुरू केली ना, ह्या पोत्यामध्ये माई पोर आहे. मी तुम्हाला खरंच विनंती करतो, माझ्या पोरीला तुमच्या पदरात घ्या आणि ना माझ्या गरीबाचं लेकरू शिका. माझ्या गरीबाच्या पोरीला देखील जसं तुम्ही 4 बुकातलं वाचताना, तसंच 4 बुकातलं माझ्या लेकीला पण शिका. खरंच तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. मी तुमच्या पाया पडतो. दादा, रडू नका. त्या पोरीला पहिलं पोत्यातून बाहेर काढा. अगं बाय, किती गुणाचं महालेकरू ते. मग शाळेत शिकणार ना. हे बघा, पटावर पहिली पोरगी आली बघा. असं करता 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 1 नाही 2 नाही 6 पोरी पटावर आल्या. आणि आम्ही शाळा काढलेली, चांगली शाळा सुरू झाली बघा आता. पण हे गावातली ना लोक लई ताण द्यायची. अशी तशी शाळा सुरू झाली नाही आमची. हे सावित्री, सावित्री बाहेर ये. कोण तुम्ही? हे जे खेळणं चाललंय ना, हे जे काही तुमची थेर ते पहिली बंद करायची. आमच्या पुरी बाळीसनी तू सारं गाव हुंडरशीन, आता आमच्या पुरी बाळीला नादी लावतीस वय ग? अहो, आम्ही शिक्षणाचं चांगलं काम करतोय. त्या ज्योतीला सांग, जीव जर प्यारा असेल तर हे पहिलं शिक्षणाचं थेर बंद कर म्हणाव. शेठजी, शेठजी, शेठजी. साऊ, का ग, काय एवढी घाबरलीस? शेठजी, तुम्ही तर मला म्हणले होते काम लय ब्यास आहे, काम लय चांगलं आहे, फक्त पोरी बाळींना शिकायचंय.
अहो, ते गावातली गुंडड लोक ते आज घरी आली की व आणि ते धमकी देत आहे की पहिलं हे शिक्षणाचा थेर जर बंद केला नाही ना तर ते तुम्हाला काहीतरी बरं वाईट करणार आहे आणि तुमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ना तर साऊ, अगं एवढ्या एका धमकीने तू घाबरलीस? ही तर सुरुवात आहे. ही तर सुरुवात आहे. अजून तुला खूप काही करायचंय. आज आपण मरणाचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरतोय साऊ. कोणत्या घडीला मरण येईल सांगता येत नाही. पण पण तुला आता हिम्मत बांधायला पाहिजे. हे गाठ बांध हिमतीची साऊ आणि चल चल माझ्यासोबत. साऊ, हे बघ, मी तुला एक सांगतोय. आज आपण शाळा काढलीये. 6 पोरी पटावर आल्या होत्या. 6च्या 10 झाल्या, 10च्या 12 झाल्या. आज पोरींची संख्या वाढतीये. लोकांना कळतंय साऊ की खरंच हे 4 बुकं वाढल्याने काहीतरी परिवर्तन होणार आहे आणि म्हणून आता तू डगमगता कामा नये. अहो पण धनी, जर तुम्हाला काही झालं तर? साऊ, माझी पर्वा करू नको. आजच तुझं कुंकू पुसून तू तयार राहा. कधी मरण येईल, कधी काय वाईट घडेल सांगता येत नाही. पण पण तुला हार मानायची नाही साऊ. तुला हार मानून चालणार नाही. दरवाजा वाजला की जशी धास्तीच भरते. कोणी आलं की काय? कोण असेल बरं? ज्योती, अरे कोण आहे तो ज्योती? मी ज्योती. काय काम आहे? अरे जे काय शिक्षणाचं थेर चाललंय ना हे दुसरी येळ आहे. आता तिसऱ्यांदा तुझा मुलगाच पाडितो इथं. दादा, तुला माझा मुर्दा पाडायचा आहे ना, तू मुर्दा पाड. पण माझे 2 शब्द ऐकून घे. तुला जर माझा मुर्दा पाडायचा असेल तू बिनधास्त पाड. पण आज जे तू मुर्दे पाडण्याचे काम करतोय, जे लोकांना मारण्याच्या सुपाऱ्या घेतोय ना, हीच वेळ उद्या तुझ्या पोरा बाळावर येईल. हे विसरू नकोस. आज जर तुझ्या पोरांना तू आमच्या शाळेत धाडलंस, आज जर पोरं बाळा तुझी जर शिकली ना तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. ती देखील मोठे काहीतरी करून दाखवतील आणि त्यांना तुझ्यासारखं याच्या त्याच्या मागे तुला फिरायची गरज पडणार नाही. चुकलं, चुकलं. माफ करा आम्हाला शेठजी, आमचं खरंच चुकलं. शेठजी, कोण होती ती माणसं? अगं साऊ, काही नाही, तू घाबरू नको. ही आपली जवळचीच माणसं आहेत. त्यांना पुस्तकातले 4 शब्द माहिती नाही ना, म्हणून ते असं करतात. आज त्यांना समजलंय, तू चिंता करू नको. अहो, अभिमानाने सांगावं वाटतंय, आमचं शेठजीला मारायला जी लोक आली होती ना तर तीच आमचं शेठजीचं रखवालदार म्हणून आमच्या संग फिरू लागली. सावित्री, सावित्री इकडे ये. काय धनी? हे बघ, शाळा काढली, लोक आपल्या बाजूनी झाली. एवढ्यावरच आता चालायचं नाही. आता कृती केली पाहिजे. आपल्याला कृती करण्याची गरज आहे. वय, पण काय करायचं? पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग माय, पोटात पाण्याचा थेंब नाही. पाणी वाढ ग माय. सावित्री, कृती सुचली.
काय? ते बघ, बाहेर आवाज येतोय. जा जा आणि आपल्या पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला कर. गोरगरिबांना म्हणा, तुमची तहान भागेपर्यंत, तुमची तहान क्षमेपर्यंत त्या आडातलं पाणी तुम्ही प्या. आजपासून तो आड तुमचाच आहे. अव काय सांगावं तुम्हाला, जशी मी गेली ते गोरगरिबांची पोरं अशी येऊन घटा 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 पाणी पिऊ लागली. माझ्या डोळ्यामध्ये असं अश्रू मावना. आणि त्या दिवशीपासून आमचा जो आड होता तो आम्ही गरिबांसाठी खुला करून दिला. आणि जे काही आपल्याला जे एकदम पायाची चप्पल समजणारे होते ना, तर त्यांच्या मागे त्यांच्या तोंडावरती चपराक पडली. व सावित्री, हे बघ, फक्त पहिलं पाऊल आपण उचललंय, एवढ्यावरच आपल्याला थांबता येणार नाही. या मागे आपल्याला कृती मागून कृती, कृती मागून कृती, कृती मागून कृती करावी लागणार आहे. हे मात्र विसरू नकोस. कोणाचा तरी आवाज येतोय बॅ. साऊ, ये बाय, या या. सावित्री, हे बघितलंस? तर यांना तर ओळखलं मी, पण हे पोर काय भानगड असं यांच्या संग? बरं, पोर तर हाय, पण ती गरोदर बी दिसते. काय भानगड असं? सावित्री, हे बघ, ही काशी. अगं, समाजातील समाजकंटकांनी हिच्यावर अन्याय अत्याचार केला आणि हिला गरोदर करून सोडली. आणि ही चालली होती तिकडं लकडी पुलावर जीव द्यायला. मी तिला आपल्या घरी घेऊन आलोय. आता आजपासून तूच हिचा सांभाळ कर आणि हिचं बाळंतपण देखील तूच कर. वय काशी, चल ये आतमध्ये ये. ती बघा चालली, वांजुटी कुठली. अगं, किती वर्ष झालं लग्नाला, तिला अजून पोर नाही. सावित्री, ती ज्योतीची बायको नाही का, चार लोक घेऊन फिरत असते. पण वांजुटी ती वांजुटीच. कितीही पूर्व शिकली बिकली तर काय होणार आहे, पोर आहे का पदर तिच्या. काशी, तुला बरं नाहीये का? होय, जरा पोटात दुखतं या. अगं काही नाही, होत असतं असं. काशीचं दुखतं या. आता मला बी त्यातली काही माहिती नाही, काय करावं. काशीला पोर झालंय, काशीला पोर झालंय, काशीला पोर झालंय. शेठजी, काशीचं पोर. हाच खरंच फुल्याच्या घरामध्ये पोर जन्माला आलंय. जर हे पोर फुल्याचं नसलं तरी काशीचं पोर पण आपल्या घरात जन्माला आलंय. शेठजी, लोकांनी, समाजकंटकांनी जरी काशीला वाऱ्यावर सोडली, पण आज आपली म्हणून आपण तिला घरात ठेवली. आणि हे बघा ना, काय गोंडस बाळाला काशीला जन्म दिलाय. सावित्री, हे पोर आपलं म्हणून आपल्याला वाढवायचं आहे. काशी सोबत माझं आधीच बोलणं झालं होतं. बाळंत झाल्यानंतर ती पोर इथंच सोडून जाणार होती.
ती जीव देण्याच्या हेतूने तिथे लकडीपुरावर गेली होती, पण मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. आता आजपासून या बाळाची आई तूच आहेस. इतक्या दिवसामध्ये फुल्याच्या घरामध्ये पाळणा हल्लाय, आता त्याचं नाव बिव काहीतरी ठेवायलाच पाहिजे. बाळाला पाळण्यात घातलंय. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, पुण्यामध्ये गोऱ्या साहेबांचा काळ, पुण्यामध्ये गोऱ्या साहेबांचा काळ. सावित्री माय झुला झुलविते, जो बाळा जो जो रे जो. सावित्री माय झुला झुलविते, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पूजिले पाटी, पोरा बाळाची झाली ओडाटी, पोरा बाळाची झाली ओदाटी. फुल्याच्या घरी वार जन्माती, जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. यशवंता, पोराचं नाव आम्ही यशवंत ठेवलंय. यशवंता, यशवंता, यशवंता. सावित्री, हे बघ, आता शाळा काढली, त्यानंतर आता आपल्या घरात एक वारस देखील जन्माला आलेला आहे. आता तुला अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे आणि तू इतर ठिकाणी लक्ष न देता स्वतःला त्यामध्ये अजून वाहून घ्यावं असं मला वाटतंय. होय धनी, पण धनी जरा 5 मिनिट मला बघत देता का? हे आया बायांनो, आत्ताच बघा आमच्या घरामध्ये हे पोर जन्माला आलंय. आत्ताच त्याचं नाव आपण यशवंत पण ठेवलंय. पण आजपासून मी सांगते, ज्या कुणी पुरीवर, ज्या कुणा बाईवर अन्याय अत्याचार होईल ना, तर ह्या सावित्रीचं कवड त्यांना उघडय. कुणी बी यायचं, इथं बाळंतपण करून जायचं. पोर पाहिजे असेल तर घेऊन जा, नाही तर इथं माझ्या घरामध्ये ठेवून जा. अरे, ज्या सावित्रीला पोर नाही वांझुटी म्हणून तुम्ही जे चिडीत होतास ना, जे वांझुटी करीत होते ना, अरे तुमच्या दारात खेळली नाही, एवढे सावित्रीच्या घरामध्ये बाळंतपण करून मी पोरं खेळवली. सावित्री, जरा मी कामानिमित्त बाहेर चाललोय, पण तू माघार घेऊ नकोस. मी कधी येईन सांगता येत नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत इथल्या सर्व गोष्टीवर तुला बारकाईने लक्ष ठेवायचं आहे आणि कुणाला मुळीच न घाबरता प्रत्येक संघर्षाचा सामना तुला करायचा आहे. होय धनी, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी पहिल्यापेक्षा लई धीट झाली आहे बघा. तुम्ही अजिबात नाही काळजी करू नका. अहो, फुल्यांच्या माडात आहे का कोणी? अहो फुले, अहो फुले, अहो वाढत आहे का कोणी? सावित्री, बाहेर कोण आवाज देतंय? एकदा लक्ष दे बरं. अरे, तुम्ही सगळे मंडळी? अहो, काय तुमच्या पोरांनी उच्छाद मांडला, हा नुसता उच्छाद मांडलाय. जर त्यांनी ही थेर बंद केले आहे ना, वाळीत टाकू आम्ही तुम्हाला, वाळीत. ज्योती, ज्योती. होय आबा.
अरे हे लोक कशासाठी आलेत, काय म्हणतायत? आबा, माझा निर्णय पक्का आहे. तुमच्या लेकाने आणि सुनाने जर हे थेर बंद केले नाही ना, वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. ज्योती, अरे हे आबा, तुम्हाला जर चालत नसेल तर मी घर सोडायला तयार आहे. चालता हो घरातून. अहो, तुम्ही आपलं काय ठरलं होतं? तुम्ही म्हणले होते प्रत्येक संकटात, प्रत्येक याच्यामध्ये आपण दोघं सोबतच राहायचं. मग आज तुम्ही सावित्री, मी ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्याने मी तुला नाही नेऊ शकत. तुला होता होईल तेवढी तू सेवा घरी कर. मी पण तुमच्याच संग येणार. जे व्हायचं असं ते होऊन द्या धनी. आपण दोघांनी आतापर्यंत दिस काढलाय, या पुढेही काढू. आणि आम्ही घर सोडलं, पुण्यातून आम्ही घर सोडलं. आणि बघा आता या समाजामध्ये इकडं मराठी, इकडं मुसलमान, इकडं याव, इकडं त्याव, हा काय ते दिस होतं. अगदी आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. या दिसाची वाट पाहण्यासाठी आम्ही हे समजा करून ठेवलं होतं का? अरे कसला जातीवाद करताय तुम्ही? कसला जातीवाद करताय? आम्ही ज्यावेळेस शाळा सुरू केला, आम्ही कोणा एकासाठी शाळा सुरू केल्या नाही. आम्ही बघितलं नाही हे कोणत्या जातीचं आहे, ते कोणत्या जातीचं आहे. आम्ही सर्व मुलांसाठी शाळा सुरू केल्या. ओ ज्योती, अरे कहाँ जा रहे हो? कुछ नहीं. अरे आओ आओ, मुझे पता है, बाप ने घर से निकाल दिया ना. अरे शर्माना नहीं, ये तुम्हारे भाई का ही घर समझ के रह लो, अपना ही घर समझो और मेरे यहाँ रह लो. आणि तेव्हापासून आम्ही दुसऱ्यांकडे राहायला लागलो. एका मुसलमानाच्या घरामध्ये आम्ही राहिलो. पण कधीही आम्हाला वाटलं नाही, कधीही त्या लोकांनी आम्हाला कधी आसरा दिला, पण असं वाटलं नाही की आम्ही लोकांच्या दारामध्ये राहतोय. हे सगळे कष्ट, हे संघर्ष, हे फक्त आम्ही तुमच्यासाठी केले. व पण तुम्हाला त्याची जाण असेल तर तुम्ही प्रत्येक तुमचा घामाचा थेंब, तुमच्या रक्ताचा थेंब ह्या फक्त समाजासाठी आणि समाजासाठीच वाहून घ्या. आता आमचं यशवंत बघा, आता मोठं झालंय. आमचं यशवंत मोठं झालंय. आता मोठं होऊन त्याला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनायचं हे त्यांचं स्वप्न होतं. आता आमचे यशवंत आता शिकतोय बघा. आता यशवंत शिकून आम्ही खूप मोठं त्याला डॉक्टर करणार. आमचं यशवंत डॉक्टर झालाय. आता आता फक्त गरज आहे आम्हाला फक्त एका हॉस्पिटलची. आता एका हॉस्पिटलची फक्त गरज आहे. आणि जर जर एका हॉस्पिटलचे आम्हाला, आणि तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला सांगते मी, हे पैका कुठून येतो याचाच तुम्ही विचार करायला लागले ना. घरातून आम्हाला काढून दिलं, आमची परिस्थिती ही गावातली लोक आम्हाला जवळ करीना, मग हे पैका येतोय कुठून? तुम्हाला सांगते मी, दिवसभर हे समधी पाळणा घर असल्यासारखी समध्यांची बाळंतपणा करायची, समधी पोरं सांभाळायची, सगळी कामं बघायची. आता आमच्या पुण्यामध्ये फक्त एकच नाही बरं का, आमच्या पुण्यामध्ये 18 शाळा झाल्या, 18. आणि हे कशावरून झाले माहितीये का तुम्हाला? कुठून पैसा नाही दिला आम्हाला कोणी. विशाल सरांनी कधी आम्हाला मदत नाही केली अजून. आम्ही पैसा कशावरून आणला माहितीये का तुम्हाला? दिसभर गोदाड्या शिवायच्या आणि ते बाजारात नेऊन विकायच्या. त्याच्यातून 4-2 पैसे आले की मग हे पोरा बाळांना काहीतरी खायचं. आणि आमचं शेठजी कंत्राटीची कामं घे, धर्माची कामं घे, याची कामं घे, त्याची कामं घे. आम्ही पुस्तकं लिहिली, आम्ही हे केलं, जेवढं काही खप होईल, जेव पायी का येईन, आम्ही आमच्या जीवासाठी न लावता सगळ्या काही या तुमच्या समाजासाठी लावलं. व आमच्यासाठी आम्ही काही केलं नाही.
ही गर्दी कसली एवढी? यशवंता, अरे यशवंता, काय झालंय? काय झालं असून बरं इकडं? हे तर शेठजी दिसतंय. शेठजी, शेठजी, सावित्री, घाबरू नको. अगं थोडासा व्याप वाढलाय कामाचं, बाकी काही नाही. आणि हे बघ, तू घाबरू नको. तुला मी आधीपासून सांगितलंय, खंबीर राहा तू. घाबरायचं का हे काम नाही. अहो धसक्यान काळीच गेलं की शेठजी, असं काय? यशवंता, यशवंता, अरे इकडे पळ पटकन, यांना काय झालं? यशवंता, साऊ, साऊ, हे बघ, तुला मी एक सांगतो साऊ, आज माझा हात काम करत नाहीये साऊ, पण तू घाबरू नको. असंच आमचं शेठजी एक दिवस बुक लिहित होतं एक, आणि ते लिहिता लिहिताच त्यांना एक हात निकामी झाला की एक हात निकामी झाला. आणि मग काय, असं त्यांच्यावर उपचार करून थोडस राहिलं, पण शेठजी मागं सारण्यातले नव्हते. असं शेठजीने कधी आराम बी केला नाही, पण शेठजीला फक्त ते बुक पुरं करायचं होतं. आणि शेठजीने डाव्या हाताने आपलं ते पुस्तक पुरं केलं, ते बुक पुरं केलं. आणि एक दिवस सावित्री, 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 इकडे ये. सावित्री, माझी येळ झालीये, पण तुला सांगतो, आतापर्यंतचा आपला लढा तू विसरू नको. सावित्री, जे काम आपले अधुरे राहिलेत ते तुला पुरे करायचे. सावित्री, सावित्री, तुला सांगतो, हे माझं विचक्राचं गाठोड त्या खुंटीवर मी टांगून जातो. सावित्री, एक दिवस असा युग पुरुष जन्माला येईल सावित्री, आणि तो माझं विचाराचं गाठोड खाली उतरवेल. तो महामानव ठरेल सावित्री, तो जगप्रवर्तन करेल. आणि त्या दिवशी त्या पुऱ्या देशाची सत्ता त्याच्या हाती असेल. सावित्री, तू धीर सोडू नकोस, तो युग प्रवर्तन करेल. सावित्री, माझं विचाराचं गाठोड सांभाळ. सावित्री, माझ्या विचाराचं गाठोड सांभाळ, कारण तो जन्माला येणार आहे आणि ते गाठोड खाली उतरवेल. सावित्री, आणि तो मनच दहन करेल. सावित्री, शेठजी, सावित्री, तुला रडायचं नाहीये. तुला शेठजींच्या सर्व गोष्टी आठवायच्या आहेत. यशवंता, यशवंता, इकडे ये. आपल्याला सगळी विधी पूर्ण करायची आहे. यशवंता, बायांनो, मला आसवं गाळायची नाहीये,
मला आमच्या षड्जींचे शब्द पाळायचे. यशवंता, यशवंता, हे घे, हे मटकं तुझ्या हातामध्ये घे. हे यशवंता, अरे तू काय सावित्रीच्या पोटी जन्म घेतलाय हे? काढते मटक्याचा हात. अरे तू काय फुल्यांची अवलाद आहेस होय? त्या मटक्याला हात लावतोस? ठुई ते मटका खाली. अरे ये कोणची काय कोणची एवढं का समजत नाही तुम्हाला? इथं माझं शेठचे गेले, इथं माझं शेठचे गेले, समाजासाठी काय केलंय ते तुम्हाला दिसलं नाही? अरे वांजुटी वांजुटी मला हिरवलं, मी आतापर्यंत शब्द काढला नाही. आज माझं धनी गेलं आणि अरे येळे काळेला देखील तुम्हाला समजत नाही. ठीक आहे, विधी मी पार पाडणार. आता खऱ्या अर्थाने माझी कसोटी सुरू झालीये. यशवंता, इकडे ये. आपल्याला समाजाचं काम थांबवायचं नाहीये. आपल्याला शेठजींचा असाच वसा पुढे चालवायचा आहे आणि त्यासाठी सर्व गोरगरिबांची मदत करणं, सर्व पोरी बाळींना शिकवणं हे आपलं काम आहे. अरे कोणाचं पोर रडतंय तिकडे? बाई बाई, ताप भरला याला चांगलाच. यशवंताच्या हॉस्पिटलला न्यायला पाहिजे याला. यशवंता, अरे जनावरांचा खस पडावा तसा हे पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली आणि जनावरांचा खस पडावा तसा माणसांचा खस पडायला लागलाय. अगो पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली आणि सगळी जी पेशंट होती सगळी यशवंताच्या दवाखान्यामध्ये धर माणूस आण, धर माणूस आण, धर माणूस आण असा खस दिवसभर रात्रंदिवस माझ्या माग फक्त ते आजारी पेशंट असायचे. आणि एक दिवस, अरे कुणाचं पोर रडतंय तिकडे? कुणाचं पोर आहे ते? यशवंता, यशवंता. अगं बाई, किती छान बाळ, किती गोंडस. पोराला तर लय ताप भरला या. दवाखान्यात न्यायला पाहिजे, यशवंताकडे न्यायला पाहिजे याला. यशवंता, अहो त्या प्लेगच्या यांनी नुसता ताप भरायचा आणि काखेत गाठी येऊन लोक मरायला लागली. कुणाचं पोर असेल, पोर हातात घेतलंय, पोराला ताप भरलेला आहे, काखेत हात घातलाय, काखेत बी गाठी आहे आणि मला चक्कर का येते अशी. पोराला माझं काही, पोराला दवाखान्यात न्यायला पाहिजे. यशवंता, यशवंता, यशवंता. थँक्यू, थँक्यू. सर्व महामानवांना वंदन करतो. आज आपण क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून या पर्वाची सुरुवात करतोय आणि 14 एप्रिल पर्यंत आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. प्रास्ताविकामध्ये हरसोरे सरांनी आपल्याला त्याबाबतचं उद्बोधन केलेलं आहे. रविवारी देखील आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने
पॉक्सोच्या कायद्याच्या अनुषंगाने एक कार्यशाळा ठेवलेली आहे. त्याच्यात समाज कल्याणच्या संकुलामध्ये असलेले सगळे कर्मचारी अधिकारी व्हॉलेंटरीली तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना यायचं ते देखील येऊ शकतील. म्हणजे तुम्हाला तो कायदा माहिती आहे ना, पॉक्सो? नाही, आम्हाला काय करायचंय, 18 बिलो आपली जी भावंड असतात त्यांच्याबद्दल घडणाऱ्या गुन्हे आणि त्याच्या बाबतीतली जनजागृती यासाठी आपण ते आयोजन केलेले आहे. आता आपला जो बंधू इथं उद्बोधन करून गेला, मला नाही माहिती त्याने 1-2 वाक्य वापरले त्याच्यात, काहीतरी पायदळीत उडवतंय काहीतरी असं. त्याला मी नंतर केबिनला घेऊन विचारतो. कोण कोण म्हणजे मी असताना कोण काय पायदळीत उडवतोय हे पण मला बघितलं पाहिजे ना. मी पालक आहे तुमच्या जिल्ह्याचा, आपल्या विभागाचा. आणि आज आपण इथं सर्वजण जमलेला आहात विचारांचं आदान प्रदान करण्याच्या अनुषंगाने. म्हणजे आपण शिवजयंतीला मला वाटतं हसन सरांचं एक व्याख्यान पण ठेवलं होतं आणि बाहेर आपण दंगा पण केला आहे की नाही. पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की जास्तच ऊन होते म्हणून आज आपण ती कॉन्सेप्ट स्किप केली. आणि आज आपण मी सावित्रीबाई बोलते असं आमची ही भगिनी जयश्री सोनवणे त्यांनी ज्या पद्धतीने इथं ते रिप्रेझेंट केलं, लिटरली साऊ आणि ज्योती जन्मल्यापासून त्यांच्या शेवटापर्यंत पूर्ण ते एखादं मूवी आमच्या समोर असल्यासारखं. आणि त्या दर्जाला तो अभिनय पोचवून ताईने त्या पद्धतीने आपल्या समोर ते रिप्रेझेंट केलं. त्याबद्दल मी शतशः आभारी आहे जयश्रीताईचा. तुम्ही सर्वांनी देखील त्याच पद्धतीने साथ दिली. म्हणजे मी जरी पुढे पाहत होतो तरी सवय लागलेली आहे 360 डिग्री व्ह्यूची. तर एखाद दुसरा मोबाईल वाजला, बाकी 1-2 जण उठून गेले असतील. आय गेस देयर वॉज अ नॅचरल कॅलॅमिटी. बाकी सगळेजण त्या पद्धतीने थांबून तुम्ही लोकांनी साथ दिली. परंतु तुम्ही लोक बसला याच्यापेक्षा जास्त अप्रूप मला जयश्रीताईच्या त्या ऍक्टिव्हिटीचा, अभिनयाचं वाटतं. कितवा प्रयोग म्हणाला? कितवा प्रयोग? कितवा? 7th. म्हणजे इट इज व्हेरी ऍप्रिशिएटेड की हा प्रयोग फक्त 7वा होता. आणि आता आम्हाला तर काय ऍक्टिव्ह मधलं काय ढेकळं कळत नाही, पण फिलिंग निदान येत होत्या. म्हणजे तिथं देअर वॉज अ शिवरिंग किंवा त्या पद्धतीने आम्ही लक्ष केंद्रित करून बघत होतो. तर हा 7वा नसून जसं आपले निवेदक बोलले त्या पद्धतीने त्याला तर 70वा वाटला, मला 700वा वाटला. त्याच्यामुळं आय एम अगेन व्हेरी थँकफुल की ताईने त्या पद्धतीने आपल्या समोर हे सगळं रिप्रेझेंट केलं. आता मूळ मुद्द्यावर येतो. ज्या पद्धतीने या महामानवांनी आपलं जीवन व्यतीत केलं, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, आता हे सगळ्यांनी पुस्तकात वाचलेले, आज अभिनयाच्या स्वरूप. आता वाचलंय का नाही हे पण मला माहित नाही बरं का, कारण आपल्याला अन्न वस्त्र निवारा या बेसिक नीड्स पासून त्याच्यात वेळ मिळत नाही, आहे की नाही? हा, तर मग वाचलं असेल काही जणांनी. परंतु 1827 आणि 1890 पर्यंतचा काळ आणि 1897ला साऊचं, आहे की नाही, जाणं. साऊ शब्दावर आठवलं. माझी पोरगी 1.5 वर्षाची, 2.5 वर्षाची, तिचं नाव साऊ आहे. अभिमानाने सांगावं वाटत. आणि म्हणजे आज आम्हाला बोलवावं लागलं नाही का, एक मुलगी यार पुढं, ती तुमच्या लेवलला आल्यावर तिला बोलवायला लागायचं नाही. ती संयोजकाला म्हणाल हो बाजूला, मला बोलू दे. तर सांगतो का, कारण आज कंडिशन तशीच आहे. तुम्ही तुमचा पेहराव बघा मुलींनो, तुम्हाला हवं ते करताय, हवं त्या पद्धतीने जीवन जगताय, हवं तसं वावरताय, हवं ते एज्युकेशन घेताय. यू हॅव राईट टू चॉईस युअर पार्टनर, एव्हरीथिंग. म्हणजे आर्टिकल 21, 19, 14, 25, 28, 29 धनाधन वापरून मोकळं होत आहे, सगळं करताय. परंतु मग त्या साऊला अंगीकारलं पाहिजे. ज्योतीला त्या पद्धतीने आमच्या या पुढच्या पिढ्यांनी स्वतःमध्ये आत्मसात केलं पाहिजे. त्या लेवलला जाऊन आपण स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना घडवलं पाहिजे. म्हणजे आम्हाला ज्यावेळी कळलं की आम्ही आईबाप होणार आहे, त्या दिवसापासून आम्ही त्या गर्भावर त्या पद्धतीचे संस्कार करत होतो. आज पोर 2.5 वर्षाची आहे. तुम्ही कधी इंस्टाग्रामला जाऊन चेक करा तिच्यावर आम्ही कशा लेवलचे संस्कार करत असतो. तर आपले स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. या महामानवांना माहिती नव्हतं की 100, 150, 200 वर्षानंतर लिटरली देव म्हणून त्यांची पूजा होईल. आज आपण त्यांना देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे अशा लेवलला जाऊन आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे.
परंतु ते जीवन व्यतीत करत असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःला देखील हे माहीत नव्हतं की इन फ्युचर हे महामानव असतील. त्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाही, परंतु त्यांच्या पावलाची धूळ तरी आपण पडण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. स्वतःच्या चालण्या, बोलण्या, उठण्या, वागण्या, बसण्यात आणि वावरण्यात किमान त्यांनी जी शिकवण दिली ते आचरणामध्ये आणलं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल. तुम्ही जे काही इन फ्युचर तुमच्यासाठी ठरवलेलं असेल ते मिळवण्यामध्ये निश्चित तुम्हाला त्याची मदत मिळेल. बिकॉज त्यांनी दाखवलेले मार्ग त्या पद्धतीचे आहेत ज्याच्यामधून कुणालाही कधीही अपयश येणार नाही. आम्हालाही अशा पद्धतीचं नॉलेज काही तुमच्या वयात असताना मिळालं, आम्ही असंही बोलणार नाही. आज तुमच्या समोर उभा राहून अशा पद्धतीने तुम्हाला उद्बोधन करणं हे काय मला तुमच्या वयात जमत नव्हतं आवडणं. तुम्ही तरी आलाय की मी आलो पण नसतो. आता तुम्ही आलाय का आणलं गेलं हे बघा, आहे का नाही? तू लाया नाहीये का, तू आया नाहीये, लाया गे. आता काय करणार, सहाय्यक आयुक्त तसला आल्यावरती तुम्हाला नो चान्स, ऑप्शन नाही. परत मी इथून बदलून गेलो तर मग तुमचं तुम्ही जयंतीला या नाही तर नका येऊ, फ्लॅग हॉस्टिंगला या नाही तर नका येऊ. 3 टाइम मिळतंय, मस्तपैकी गुजरान चाललीये, हा टुमटुमीत गालवर आल्यात, चल रे. परंतु जयंत्या साजरं करणं आणि त्या पद्धतीने धांगडधिंगा असणं दॅट्स फाईन. त्या दिवशी त्या गोष्टी घडल्याही पाहिजेत. मी कधी अडवलेलेही नाहीये. इव्हन 14 एप्रिलला आपले कॅम्पस म्हणा किंवा आपली सगळीच कॅम्पसेस जिथं जिथं आहेत तिथं सगळ्या गोष्टी अलाउड केलेल्या आहेत. गृहपालांना, सर्वांना, गृहप्रमुखांना सांगितलेलं आहे की मुलांना कुठल्याही पद्धतीने कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये. शासकीय आणि वर्गणे फिरगणे काढायची गरज नाही. शासकीय इतमामात सगळा एक्सपेंडिचर करून आपण आपल्या या महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर करणार आहोत. शेजारचं कॅम्पस काल रात्री कोणीतरी मला कॉलअप केलं होतं, काय ते मेन्शन केलं तयार, काय कळत नाही ते इंस्टाग्रामचं काय मेन्शन केलं होतं, त्याच्यावर चांगला टुमटुमीत व्हिडिओ बनवून टाकलाय. मला जाणवलं लाइटिंग बिटिंग लावली आहे खाली, आपल्या कॅम्पसला पण लावलेली आहे. इव्हन सर्वच ज्या आता इथं गृहपाल उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना सांगतो, आपल्या पुणे जिल्ह्यातील काय असे आदेशच आहेत की आपले 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, 26 जून आपला सामाजिक न्याय दिन असेल, 26 नोव्हेंबर आपला संविधान दिन असेल, या सर्व दिवसांना आपल्याला आपल्या संकुलांना विद्युत रोषणाईने रोशन करून टाकायचे. त्यामुळे त्या पद्धतीने सगळे आपली संकुलं या गोष्टी फॉलो करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कोणी फॉलो नाही केलं तर मला DM करा. काय करणार, मॉडर्न साहेब काय रे, कुठला ये तू केबिनला येऊ, साजरा करू आपण ना, पुढं आहे का? तर अशा पद्धती मी असला स्टुडंट होतो रे बाबांनो. अशा पद्धतीने ते मला वाटतं त्या मोशीचं पोरगे काय शिवजयंतीला पण तेच मध्ये होतं ना, आज तो स्कूल येते. हा तर I love students who are always optimistic. I'm observing him that he is totally pessimistic. तर तुम्हाला ज्या काही आजूबाजूला घडणारे निगेटिव्ह गोष्टी आहेत, ठीक आहे, हे होत नाही ते होत नाही, दॅट्स फाईन. जे आपण बेस्ट करू शकतो त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घ्या. जीवनामध्ये यू हॅव टू बी व्हेरी ऑप्टिमिस्टिक. जर तुम्ही अशा निगेटिव्ह न्यूसन्स आणि ज्या आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी घडतात ज्याच्यातून आपला वेळ आणि आपलं पोटेन्शियल वाया जाईल, याच्यामध्ये जर तुमचा असलेली एनर्जी वाया घालवाल तर मग निश्चितच तुमच्या प्रगतीचा आलेख तसा डगमगणारा असेल. आजूबाजूला जर अशा गोष्टी असतील तर त्यांना नेग्लेक्ट करा आणि ऑलवेज लुक फॉरवर्ड. ओके, तुमचा व्ह्यू हा कधीही पुढे पाहणारा असावा, पुढच्या दिशेने जाणारा असावा. ज्या ज्या गोष्टी घडत नाहीत त्या कशा पद्धतीने घडतील, पुढे आपण त्या गोष्टींना घेऊन जाऊ, त्याच्याबद्दल विचार विनिमय करणं गरजेचं आहे. ना की ऑलवेज आपण समोर येणार आणि हे नाही ते नाही असंच तसंच, त्याला ते रडत खडन काय म्हणते, रोजचं मडन त्याला कोण रडत, त्या मड्यावर कोणी रडण्यापेक्षा जन्माला कोण येतंय ते बघा, त्याला वाढवा, त्याचं नामकरण चांगलं करा, त्याच्यावर संस्कार करा, त्याला या देशाचा चांगला नागरिक बनवा. आज तुम्ही 18 ते 25 वयोगटातील माझे बांधव आहात. तुम्हाला या महामानवांच्या जयंत्या अशा पद्धतीने साजरं करून एकत्र आणण्याचं रिझन तेवढंच आहे. आज सरकारी सुट्टी आहे, शासकीय इतमामात आम्ही इथं फोटो पूजन केलं असतं, चौघांनी हार घालून फोटो सोशल मीडियावर टाकले असते आणि घरी बायकोला पोरीला घेऊन मी आज सीझन्स मॉलला गेलो असतो. लय उंच आहे ना ते, सीझनच्या ऑपोजिट कुठले
आमनोरा, लयच पोरींना नॉलेज आहे रे आमचे. आमनोरा आहे, ओके. त्याच्यात आयनॉक्स बी आहे, इकडे सिनेपोलिस बी आहे की नाही. आम्हालाही तसं जीवन जगता येते, परंतु आमची जडणघडण ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी झालेली आहे तिथून आम्हाला या गोष्टींचा काय म्हणतात ना, आम्हाला ते बाळकडू मिळालेले आहे. आम्हाला जाणवतं की आपल्याला अशा पद्धतीने जे पद मिळाले त्याचं बेस्ट युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. नाही तर गरज नव्हती मला हे बाहेर सेल्फी पॉईंट काढायचे. ते सेल्फी पॉईंट उद्या परवा तुम्हाला कळेल काय ते. उद्या संध्याकाळी आम्ही त्याचं उद्घाटन ठेवलेलं आहे इव्हनिंगला. कोरे सरांच्या तिथल्या त्या लायब्ररीचं देखील ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने आम्हाला अरे हो नाही बोलचे तुम्ही, मला कळलं तेव्हा ज्याच्या इथलं बोलेल तिथली ऍक्टिव्ह होते जनता. व्हॉट अ सेग्रिगेशन ना का. इट्स ऑल सगळे आपण एक आहोत. नो वन इज फ्रॉम गोल फॉर फ्रॉम विश्रांतवाडी और फ्रॉम मोशी. तुम्ही सगळे माझ्या परिवाराचा एक घटक आहात. त्या पद्धतीनेच तुम्ही विचारांच्या आदान प्रदान आणि या महामानवांच्या विचारांचा जागर कराल अशी अपेक्षा करतो. तुम्ही आज 11 आणि मला वाटतं बऱ्याच हॉस्टेल्समध्ये आपले 3-4 दिवस प्रोग्राम ठेवलेले. विश्रांतवाडीवाल्यांनी तर आठवडाच आहे का नाही सप्ताह साजरा करतात. ते तुम्ही सगळेजण गुणे गोविंदाने त्याच पद्धतीने या गोष्टी पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोणालाही कुठल्या पद्धतीची अडचण आली तर निश्चित ते माझ्याशी संपर्क साधू शकतील. आणि 14 एप्रिलच्या खास सूचना देतो सर्वांना, बिकॉज इथं बाहेरचं तर कोणी नाही, सगळे आपले हॉस्टेलर्स आणि अधिकारी कर्मचारी आहेत. 14 एप्रिलला आपण मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. मी कुठल्याही गोष्टीला डिनाय केलेलं नाहीये. फक्त तुम्ही शासकीय संकुलामध्ये शासकीय संकुलाचा एक घटक आहात आणि नावडेज आपण आचार आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, आचारसंहितेमध्ये आहोत. कोड ऑफ कंडक्ट जो इलेक्शन पिरियड मध्ये आपल्याला फॉलो करणं अपेक्षित असतं. त्यामुळं आपल्या संकुलाच्या आतमध्ये कुठल्याही कोणत्याही एका पक्षाचं किंवा कुठल्या राजकीय विचारांचं कुठलीही गोष्ट घडणार नाही याची तुम्हाला नितांत काळजी घ्यायची आहे. सर्व गृहपाल गृहप्रमुख यांना माझं सांगणं आहे की तुम्ही या गोष्टींवर वॉच ठेवाल. दुसरी गोष्ट, कोणत्याही राजकीय पॉलिटिकल व्यक्तीचा इन्फ्लुएन्स तुमच्या या कार्यक्रमांमध्ये असणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची. नाही ते ह्याने डीजे दिला आणि त्यांनी हे दिलं आणि त्यांनी टिपरे दिल्या, तसलं जर माझ्या कानावर आलं तर अख्खं मंडळ घरी. हा त्याच्यामुळं आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड बिकॉज कायदा भीमाचा तुम्हीच गाणी वाजवता ना, आणि मग त्या कायद्याचे रखवालदार असणारी पद जी आहेत त्या एका पदावरचा विराजमान अधिकारी मी आहे आणि त्याची सुप्रीम पॉवर वापरण्याचे अधिकार देखील मला माझ्या सुप्रीम लेवलच्या पुस्तकाने दिलेले त्या राज्यघटनेने. त्यामुळे दुसरी हे हळू आतडी बाहेर येते. हा पुढं अरे बाबांना ऐका, मी बी लय घोषणा दिलेल्या आहेत नरड फाटेपर्यंत. पुढं दुसरा विषय, कोणत्याही आउटसाइडरचा इन्फ्लुएन्स आपल्या संकुलांमध्ये नसणार आहे. दुसरी गोष्ट, फटाके उडवणे हे मला आपल्या हॉस्टेल्समध्ये नकोय. बिकॉज यू नो व्हॉट इज एनजीटी, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, राईट. तुम्ही लोक अभ्यासू आहात, तुम्हाला या गोष्टी माहिती आहे. बाहेरची पब्लिक काय करेल, दे आर पब्लिक, वी आर गव्हर्नमेंट संकुल, ओके. तर तुम्हाला संकुलाच्या आतमध्ये या गोष्टी, मी इथल्या सगळ्या विश्रांतवाडीच्या पोरांनाही सांगितलंय, आपण सनदशीर मार्गानेच, म्हणजे तुम्ही जर साऊंड जरी लावले तर 75 डेसिबल कुठं चालतो, 85 डेसिबल कुठं चालतो, 9:59 बंद झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विशेष कुठलं पत्र पाठवून सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. जेव्हा आपण महामानवांच्या तत्वांचा विचारांचा जागर करतो तेव्हा बाय डिफॉल्ट या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत हे अपेक्षित आहे. त्यामुळं त्या दर्जाचा त्या लेवलचा साऊंड वाजवणं, खूप मोठे हे 2 बेस आण 2 टॉप ऑन आहे, डीजे क्रिस्टीचा आण, रॉजर शाहचा आण, ह्याचा आण, असलं आपल्याला करता येणार नाही. हाय की रे, मला मुळापासून सगळं माहितीये. हा फायदा असतो जेव्हा एक सहाय्यक ऐकतो झोपडपट्टीतला असतो, हाय की नाही. त्याला डीजे कुणाचं येतो याच्या नावापासून सगळं माहित असतं. त्याच्यामुळं या गोष्टी आपल्या संकुलांमध्ये घडणं अपेक्षित नाहीये. बाहेर जा, आनंद साजरा करा, बागडा, त्यांच्या बरोबर नाचा, धिंगाणा करा. ऍट दी एंड कोणत्याही आउटसाइडर बरं आपला कलह होणार नाही याची काळजी घ्या. कारण आम्ही तुमचे पालक आहोत बाबांना. मम्मी पप्पा कुठेतरी 200, 500, 250, 1000 किलोमीटर लांब आहेत. त्यामुळं या गोष्टी देखील अपेक्षित आहेत.
मुलींनी देखील त्याच पद्धतीने उत्सव साजरा करावा, आहे की नाही? साऊने जर तुम्हाला फुलटो अधिकार दिलेले आहेत, तरी निसर्गाने आपल्याला कुठेतरी बायोलॉजिकली अडवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ह्याही गोष्टी समजून घ्या मुलींनो. त्याच पद्धतीने जयंतीचा जागर तुमच्याकडून झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीच्या पेहरावात तुम्ही बाबासाहेबांना त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी तिथं पोहोचला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नितांत महत्वाच्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनाही सूचना आहेत की जर मुली तुमच्या सोबत मिळून येत असतील तर ती तुमची बंधू म्हणून जबाबदारी आहे, कारण त्या आपल्या सोबत शिकणाऱ्या आपल्या बहिणी आहेत. त्या पद्धतीनेच तुमच्या सर्वांचं बिहेवियर पाहिजे. अदरवाईज विचारांचा जागर करतोय महामानवांच्या आणि बिहेवियर सुरू आहे यू थिंक तुम्ही सगळे सुज्ञ आहात. त्या पद्धतीने कुठलीही गोष्ट मला या पुढच्या 4 दिवसांमध्ये घडलेली दिसता कामा नये. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीच्या, येणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आणि आज असलेल्या रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षीय मनोगतांमधून मी माझ्या विचारांचं जे काही तुमच्या समोर मांडलं आणि थोडंफार दापलं असेल, दॅट्स फाईन. तो अधिकार आहे माझ्याकडं, आहे की नाही? म्हणून पद मिळवा म्हणतोय तुम्हाला. लय मजा आहे. तुम्ही मिळवतच नाही यार. आपण नाही मिळालं, केळं नाही मिळालं. तर फायनली तुम्ही सगळे सुज्ञ आहात. जरा तुम्ही असं काय हे बसा ना सरळ. हा झुकलेला समाज क्रांती कसा घडवेल बरं? आचरणात दिसायला पाहिजे, आहे की नाही? मी वाचतो का बघा बरं कुठंतरी? कुठंच नाही, नेव्हर एव्हर. त्यामुळे तसं तुमच्यातलं बिहेवियर असावं. आम्हाला वाटतं की आमच्या या पुढच्या पिढ्या त्याच पद्धतीच्या तलवारी असाव्या, ज्यांची धार बोथट झालेली नसावी, काढली की चकचकती त्याच्यात धार असावी आणि महाराजांच्या हातात असल्यासारखी ती तळपावी. त्यामुळं या महामानवांचा विचारांचा जागर असा एक दिवस येऊन पुरेपूर करता येणार नाही. चालण्या, उठण्या, बसण्या, बोलण्या, वागण्यातून, जगण्यातून तो दिसला पाहिजे. तेव्हा त्या लेवलची मजा येईल. इंस्टाग्रामला फॉलोअर काय, जिंदगीत तुमचे फॉलोअर वाढतील. समजलं? त्या पद्धतीने तुम्ही लोक निश्चितच पुढची पिढी घडवाल आणि स्वतःही घडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साऊ आणि ज्योतीला पुन्हा एकदा वंदन करतो. आज त्यांच्यामुळं आमची काय म्हणतात ना त्याला, आमच्या आया आणि बहिणी या समाजात चांगल्या पद्धतीने वावरू शकल्या. महामानवांना सर्वांना अभिवादन करून माझे उद्बोधनाचे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.